नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रात स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. कांद्याच्या वाढत्या भावाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आणि नाफेड आणि NCCF ने खरेदी केलेला कांदा दिल्लीला पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर अखेर आज कांदा एक्सप्रेस लासलगाव येथून 450 टन कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना होणार होती. अगदी काही वेळापूर्वी प्रहारच्या गणेश निंबाळकरांनी ही रेल्वे अडवलेली होती. मात्र आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून रेल्वे पुढे निघाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी. पाहूया. तर 450 टन कांदा घेऊन ही रेल्वे दिल्लीकडे निघालेली होती. लासलगाववरून हा कांदा दिल्लीकडे रवाना होत होता, पण तेव्हाच प्रहारचे त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर ती ट्रेन त्यांनी थांबवली. त्यांनी आरोप केला की या एक्सप्रेसमध्ये सडका कांदा आहे, चांगला कांदा नाही. शेतकऱ्यांचा चांगला कांदा हा घरी पडून आहे, तो का नेला जात नाही, या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले. गणेश निंबाळकरांनी ही रेल्वे अडवलेली होती, मात्र आता त्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि ही रेल्वे आता पुढे निघाली आहे. अखेर कांदा एक्सप्रेस ही लासलगाव रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्यावरून दिल्लीकडे रवाना झालेली आहे. आपण बघू शकतो का ही 21 डब्याची गाडी आहे. याच्यात जवळपास 450 टन कांदा हा दिल्लीकडे रवाना करण्यात येत आहे. हा कांदा खराब आहे, सडलेला आहे असा आरोप करत प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी ही गाडी रोखून धरली होती. त्याच्यामुळे 1 तास या गाडीला उशीर झालेला आहे. पोलीस RPF यांनी गणेश निंबाळकर यांना रेल्वेच्या रुळावरून बाजूला केले आणि त्यांना तो कांदा दाखवला का याच्यात सडका आणि खराब कांदा नाहीये. मात्र ते ऐकायला तयार नाहीये आणि त्यांनी ठाण मांडून बसलेले. मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला केलं आणि आता ही जी कांदा एक्सप्रेस आहे ती 450 टन कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना झालेली आहे. 2 दिवसात ती गाडी दिल्लीला पोहोचल्यानंतर ग्राहकांच्या सेवेत हा कांदा उपलब्ध होणार आहे. बबू शेख, न्यूज 18 मराठी, लासलगाव. आज कांदा एक्सप्रेस ट्रेन लासलगाव से आदर्श नगर दिल्ली के पास जो स्टेशन है उसके लिए यहाँ से कांदा एक्सप्रेस निकल रही है। ये एक्सप्रेस में 450 से 500 टन प्याज लोड हो चुका है। हमारा प्रयास रहेगा कि ये जल्द से जल्द दिल्ली पहुंचे और वहाँ पे दिल्ली के लोगों के लिए सुविधा हो जाए, इसके लिए हम प्रयास कर रहे हैं। जो मेल एक्सप्रेस ट्रेन है 22 से 24 घंटे लेती है, इससे चूंकि ये गुड्स ट्रेन है तो इसको उससे थोड़ा सा कुछ घंटे ज्यादा समय में हम पहुंचाने का प्रयास करेंगे।